जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अंतर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अंतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवे कामवर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. संकट असं ठणकावून सांगा, या आता बेअत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संभाजी बेळकोळे सर आणि स्वप्नांच्या पाठीमागे अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन आपल्या स्वप्नाच्या पाठीमागे अहोरात्र मेहनत करून धावणारे येथील सर्व भावी अधिकारी, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मला येथे बोलून तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय बेळकोळे सरांचे आभार मानतो. आणि खरं तर हे भाषण नाही, याला आहे ना मार्गदर्शन किंवा एक अनुभव वर्तन म्हणता येईल. इंजिनिअरिंग 2016 मध्ये इंजिनिअरिंग पास झालेला विद्यार्थी ते 2018 मध्ये जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदापर्यंतचा जो माझा 1.5 ते 2 वर्षाचा प्रवास होता, त्यात मला जे वेगवेगळे अनुभव आले किंवा ज्या मार्गदर्शकांनी मला त्यांचे अनुभव सांगितले आणि ते माझ्या वाटचालीमध्ये मला कामाला आले, असे अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार. आणि या अनुभवामध्ये एकतर मला असं वाटतं की तुम्हाला यापैकी बऱ्याच गोष्टी माहिती असतील, पण असं म्हणतात ना की कान टोचावे ते सोनाराने. म्हणजे एखादा यशस्वी झालेला विद्यार्थी जर ते गोष्टी सांगितल्या तर त्यावर आपला विश्वास बसतो आणि श्रद्धेनं आपण तो मार्ग फॉलो करतो. सर्वप्रथम मी माझा अल्पसा परिचय करून देईन, नंतर परीक्षेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, राज्यसेवा असो, कंबाईन असो किंवा सरळ सेवा, एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा, यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्याच्या एक जनरल मी तुम्हाला सूचना सांगेल किंवा त्याच्या गाईडलाईन्स सांगेल. माझा परिचय करून घ्यायचा झाला तर माझं पूर्ण नाव अभिनव शिवाजी वालुरे आणि माझं 10वी पर्यंत शिक्षण निलंगा येथे झालं. त्यानंतर माझी 11वी 12वी दयानंद सायन्स कॉलेज लातूर येथे पूर्ण झाली. आणि मला अभ्यासात लहानपणापासून गती होती, म्हणजे 1ली ते 12वी मला कधीही 90% खाली मार्क पडले नाहीत. 12वीला चांगले गुण मिळवून मी इंजिनिअरिंग साठी सांगलीच्या वाचन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि तिथं माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुरू केलं. पहिला वर्ष तर मजेत गेला, पण अवांतर वाचनामध्ये सेकंड इयरला असताना अवांतर वाचनामध्ये मला काही अधिकाऱ्यांचे अनुभव वाचण्यात आले. लक्ष्मीकांत देशमुख असो, शेखर गायकवाड असो. आणि ते अनुभव वाचून मला असं लक्षात आलं की आपलं जे इंजिनिअरिंगचं करिअर आहे त्यापेक्षा या कामामध्ये वैविध्य आहे. या कामामध्ये समाजात आपल्याला सन्मान भेटेल आणि सोबतच काहीतरी आपल्या कौशल्याचा वापर आपल्या समाजासाठी अधिक करता येईल असं वाटल्याने माझं या प्रशासनाबद्दल आकर्षण झालं. आणि त्या पुढील वर्षामध्ये 2014 मध्ये आमचे एक सिनियर अभयसिंह मोहिते सर हे 2014च्या राज्यसेवेमध्ये राज्यात सर्वप्रथम आले आणि त्यांची डेप्युटी कलेक्टर पदी निवड झाली. मला आजही तो दिवस आठवतो, 14 एप्रिल 2014, ज्या दिवशी त्यांचा आमच्या कॉलेजमध्ये सत्कार होता. आणि त्या सत्कारामध्ये एक असा कॉन्फिडन्स आला की यांचं सिलेक्शन झाले ना तर आपलंही सिलेक्शन होऊ शकतं. आणि त्या कॉन्फिडन्सच्या आधारावर मी नंतर अधिक माहिती जमा करण्यास सुरुवात केली. युट्यूबवर वेगवेगळ्या टॉपर्सची भाषण पाहायचे, एमपीएससी पास झालेले, युपीएससी पास झालेले, एमपीएससीच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं. मात्र इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत मी प्रत्यक्ष अभ्यासास सुरुवात केली नाही. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मे 2016 मध्ये माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. तर इतर विद्यार्थ्याप्रमाणे आपण कोचिंग क्लास जॉईन न करता निलंगा येथेच घरी अभ्यास करू असं मी ठरवलं. आणि मला माझ्या सिनियर्सची साथ होती, त्यांचं मार्गदर्शन होतं. त्या मार्गदर्शनाच्या जोरावर, माझ्या आत्मविश्वासावर मी घरीच राज्यसेवेची तयारी सुरुवात केली. आणि जून 2016 ते मुख्य परीक्षा होईपर्यंत म्हणजे जुलै 2017 हा वर्षभर मी खूप अभ्यास केला. अगदी की मी घरातून 1.5-2 महिने बाहेर पडायचो नाही. आणि मग एखाद्या वेळेस आपल्याला स्टेशनरी घ्यायची असते, वही घ्यायची असते, पेन घ्यायचे असते, तेव्हा बाहेर पडलो तर मित्र विचारायचे कधी आलास पुण्यावरून. त्यांना वाटायचं मी पुण्यात अभ्यास करतोय, एमपीएससी युपीएससी करतोय. मी म्हणायचं काय चालू.
आणि मग कधी जाणार परत? उद्या जायचं रे, उद्या जायचंय, आपल्याला अभ्यास भरपूर आहे. त्यामुळं एक असं की परत अजून घरी जायचो, 1.5 महिना बाहेरच निघायचं नाही. कारण मला मित्रांना टाळायचं होतं, मला वेळ वाया घालणारी कुठलीच गोष्ट करायची नव्हती. आणि मग या गोष्टीचं चांगलं मला फळ भेटलं. पूर्व परीक्षेमध्ये माझा चांगला स्कोर आला. त्या स्कोरच्या जोरावर मुख्य परीक्षेचा अभ्यास चांगला झाला. या अभ्यासादरम्यान मला माझे रोहन शिंदे म्हणून एक सिनियर आहेत, त्यांनी वेळोवेळी मदत केली. ते पुण्यात राहून अभ्यास करायचे आणि तेथील झालेल्या घडामोडी, काही गोष्टी असतील, ते ऍज अ मेंटर म्हणून त्यांनी काम केलं. त्यामुळे मुख्य परीक्षेला चांगले मार्क आले. आणि आता मग मुख्य परीक्षेला चांगले मार्क आल्यानंतर मुलाखतीला जायचं. आणि मुलाखत ही बोलण्याची परीक्षा असते. आणि मला असं वाटायचं की घरी एका रूम मध्ये बसून आपण बोलण्याची प्रॅक्टिस कसं करू शकतो, यासाठी पुण्याला जायला हवं. पण शेवटी स्वतःवर विश्वास ठेवला. एक वेडेपणा म्हणतात ना, तो वेडेपणा दाखवला आणि घरीच तयारी केली मुलाखतीची. आई वडील आणि लहान भावाला समोर बसवायचं आणि घ्या माझी मुलाखत मारायचं. आणि मग ते सुद्धा नंतर त्यांना पण मुलाखत घ्यायला जमू लागलं. आणि मग माझी मुलाखतीची एवढी चांगली तयारी झाली हे मला लक्षात आलं नाही. पण मुलाखतीला मला 69 गुण, जे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे गुण आहेत, इतकी गुण मिळाले. या दरम्यानच्या काळामध्ये मी STA ची पूर्व परीक्षा दिली होती. त्या पूर्व परीक्षेमध्ये पास झालो. मुलाखतीला अजून वेळ आहे म्हणून मी STA ची मुख्य परीक्षा दिली. जानेवारीमध्ये STA ची मुख्य परीक्षा झाली. आणि MPC मेन्स मध्ये एकदा स्कोर आला ना की एवढा कॉन्फिडन्स वाढला होता की STA ची परीक्षा झाल्यानंतर मी काकाला म्हणालो सुद्धा की STA च्या परीक्षेत निकालामध्ये माझा राज्यात पहिल्या 10 मध्ये क्रमांक येऊ शकतो. कारण त्याला मुलाखत नव्हती, लेखी परीक्षेच्या मार्कावरच आपला नंबर ठरणार. आणि झालंही तसंच. 2 मे 2018 रोजी माझा निकाल लागला. दुपारी 1 वाजता एका मित्राने फोन केला आणि तुझा STA मध्ये राज्यात 6वा क्रमांक आला. मग मी काय केलं, मी घरी सांगितलंच नाही कुणाला. एक 3-4 तासासाठी मी घरी कुणाला सांगितलं नाही. कारण 10 मेला माझी राज्यसेवेची मुलाखत होती. आणि मला एक असं डोक्यामध्ये होतं की आपण हे STA सेलिब्रेशन करत बसलो तर आपल्या राज्यसेवेच्या मुलाखतीकडे दुर्लक्ष होईल, आपल्याला मोठं काहीतरी मिळवायचंय. मग झालं असं की बाहेरून कुठून तरी घरी कळालं आणि ते म्हणाले तू आम्हाला सांगितलं का नाही. तर मी त्यांना वास्तवाची कल्पना दिली. आपण सेलिब्रेशन काय 10 मे नंतर सुद्धा करू शकतो. आणि मग 10 मे 2018 रोजी मी राज्यसेवेची मुलाखत दिली. अपेक्षेप्रमाणे मुलाखत चांगली गेली. मला आधी कॉन्फिडन्स कमी का होता, तर आपण लातूरची भाषा वापरतो, युला लाव, जावला लाव, घरला लाव, होल आले. तर मला असं वाटायचं की हे बोललं तर मार्क देतील का नाही. कारण बरेच पुण्यामध्ये तयारी करतात आणि त्यांचं शुद्ध असतं हो ना वगैरे. तर मला असं वाटायचं. पण मी मुलाखतीमध्ये कुठेही कॉन्फिडन्स कमी होऊ दिला नाही. प्रामाणिकपणे आपल्याला जे वाटतं, मनातून जे वाटतं, आपली जी भाषा आहे त्यात कॉन्फिडन्सपणे उत्तर दिला. आणि त्यातून मला मार्क चांगले आले. 30 मे 2018 रोजी माझा निकाल लागला. आणि मग त्यात असं लक्षात आलं की माझी जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे फार दुर्मिळ पद आहे. तसं 2-3 वर्षाला एखादी जागा निघते याची. त्यामुळे बऱ्याच जणांना फारसं माहिती नसावं. मात्र राज्य उत्पादन शुल्क जे खातं आहे त्याचा जिल्ह्याचा SP अशी याची निवड आहे. आणि मग हे दुर्मिळ पद भेटल्यामुळे फार आनंद झाला. आणि माझा MPSCचा प्रवास अगदी 1.5 वर्षाच्या तयारीमध्ये संपला. तर मला माझी ही आतापर्यंतची वाटचाल झाली, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. पण मला माझ्या वाटचालीमध्ये काही संघर्ष वाटत नाही. परीक्षा देत गेलो, पास होत गेलो. अपयश फारसं मला अपयश सहन करावं लागलं नाही किंवा त्याला सामोरं जावं लागलं नाही. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब असते किंवा आपल्या फॅमिलीला सपोर्ट करत ज्यांना अभ्यास करावा लागतो, अशा विद्यार्थ्यांचा संघर्ष नक्कीच माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि असे बरेच विद्यार्थी माझ्यासोबत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे की ज्यांचे आई वडील मजुरीनं काम करतात, वीटभट्टीवर काम करतात किंवा त्यांच्याकडे ऑटो रिक्षा आहे. असं माझ्या घरी काहीच नव्हतं. आई वडील शिक्षक होते, लहानपणापासून अभ्यासाचं वातावरण होतं. त्यामुळे मला गोष्टी सगळ्या सहज होत गेल्या. पण या प्रवासामध्ये मला काही गोष्टी महत्वाच्या वाटल्या त्या मी तुमच्याशी शेअर करेन. असं म्हणतात, शिव खेरा यांचं एक वाक्य आहे, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे विजेते प्रत्येक गोष्ट वेगळी करत नाहीत, ते आहेत त्या गोष्टी करतात पण त्यात वेगळेपणा असतो. माझ्या बाबतीत हा वेगळेपणा काय वाटतो, तर एकतर संस्कार, संगत आणि सवय. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. आणि मला तर असं म्हणायला आवडेल की मी क्लास 1 अधिकारी झालो यापेक्षा माझ्या आई वडिलांनी क्लास 1 अधिकारी घडवला. इतके चांगले संस्कार त्यांनी माझ्यावर केले. माझी संगत कशी चांगली राहील, माझ्या सवयी कशा चांगल्या राहतील याची त्यांनी काळजी घेतली. यासोबत आणखीन एक महत्वाचा फॅक्टर असतो दिशा. समजा तुम्हाला बिदरला जायचंय आणि तुम्ही लातूरच्या दिशेने निघालात,
तुम्ही कितीही मेहनत करा, सातत्य ठेवा, प्रयत्न करा, तुम्ही जाणारच नाहीत लातूरला. मग असा आहे ना भाग की लातूरला जायला लग लागतं, 100 एखादा जातो लातूरला, असं भाग नाही. तुमची दिशा चुकली. आणि मग दिशा ही गोष्ट महत्वाची आहे आणि त्यासाठी मला माझ्या सिनियर्सनी मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलीही परीक्षा असू द्या, आयोग काय करतं, आपल्याशी दोनच गोष्टीमधून संवाद साधतं. एक तर त्यांचा अभ्यासक्रम, दुसरी गोष्ट त्यांच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. आणि एकलव्यासारखी हेच तुमचे द्रोणाचार्य व्हायला पाहिजे. तुम्ही रोज मागचा आपला सिलेबस काय, आपलं प्रश्नपत्रिका काय आणि आपण त्या दिशेने अभ्यास करतोय की नाही. सोबतच आणखीन एक गोष्ट मला काय महत्वाची वाटते, नियोजन. बाबा आमटे यांचं वाक्य आहे, भान ठेवून नियोजन करा पण बेभान होऊन अभ्यास करा. पण नियोजन करताना भान असलं पाहिजे. आपल्याजवळ किती वेळ आहे, आपल्याला वर्षामधून किती परीक्षा द्यायचंय, या गोष्टीचं नियोजन करा. सोबत एक आणखीन एक गोष्ट महत्वाची ही वाटते की लॉजिक. म्हणजे अभ्यास करताना तुम्ही जग उघड्या डोळ्याने किती पाहता, ही गोष्ट सुद्धा एमपीसी मध्ये मॅटर करते. एमपीसी मध्ये अगदी 150 पैकी जवळपास 60 प्रश्नच हे डायरेक्ट पुस्तकातून असतात. बाकीचे जे मार्क घ्यायचे आपल्याला, त्यामध्ये कुठेतरी कॉमन सेन्सचा भाग असतो, कुठेतरी तर्क लावावा लागतो, कुठेतरी 2 पर्याय रद्द करावे लागतात. या गोष्टी सध्या तुम्हाला अभ्यास करताना डेव्हलप झाल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर सातत्य. म्हणजे एखाद्याला मी सांगितलं तू आज 16 तास अभ्यास कर, मी उद्या तुला क्लास 1 करतो, तू करेल ना? करेल. झोप आली तरी तो करेल. पण त्याला जर असं सांगितलं तू वर्षभरासाठी रोज 7 ते 8 तास अभ्यास कर, नाही करणार. कारण सातत्य ही गोष्ट खरंच अवघड आहे. आणि पाण्याचा झरा डोंगरातून मार्ग का काढतो? मेहनतीमुळे किंवा ताकदीमुळे नाही काढत, सातत्यामुळे काढतो. त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये सातत्य असू द्या. आणि प्रत्यक्ष अभ्यासाबाबत बोलायचं झालं तर अभ्यास करताना विद्यार्थ्याचे 3 गट पडतात. पहिला गट असतो की ज्यांनी म्हणजे 5वी ते 12वी आहेत, ग्रॅज्युएशन चालू आहे आणि अद्याप त्यांचं म्हणजे फिक्स झालं नाही, त्यांना फक्त अधिकार पदाबद्दल आकर्षण आहे, असा गट पडतो. दुसरा गट असतो की त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे पण फारसा अनुभव नाही. आणि तिसरा गट असतो की फार अनुभवी, 3-4 वर्ष परीक्षा देत आहेत, तयारी करतायत, मात्र सिलेक्शन नाही. पहिल्या गटासाठी मी एवढं सांगेल की तुम्ही 5वीला आहात ना, तर तुम्ही 5वीच्या वर्षाचा अभ्यास चांगला करा. 11वीला असाल, 11वीचा अभ्यास चांगला करा. कारण त्याच गोष्टी परत एमपीसी मध्ये परत आहेत. आणि मग पुन्हा नंतर मोठं होऊन परत ते 5वीचं पुस्तक वाचण्यापेक्षा आहे त्या वर्षी चांगलं करा. त्यामुळे तुमचा बेस चांगला होईल. आणि बेस चांगला झाल्याशिवाय तुमची इमारत उभी राहणार नाही. माझं लवकर सिलेक्शन का झालं याचं कारण मला महत्वाचं असं वाटतं की माझा बेस चांगला होता. मी आता सांगितल्याप्रमाणे मला 90% पेक्षा जास्त मार्क होते आणि बेसमुळे लवकर सिलेक्शन झालं. दुसरी गोष्ट एक असं असतं की जे इंग्रजी भाषेचं निवडगट असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना, मी पुस्तकं मराठीतून वाचू की इंग्रजीतून वाचू, ज्या भाषेतून चांगलं पुस्तक आहे त्या भाषेतून वाचा. आणि इंग्रजीबद्दल मान्य आहे, फक्त मराठीतून अभ्यास करून सुद्धा अधिकारी होता येतं. मात्र उद्या तुम्ही तहसीलदार झालात आणि तुम्हाला इंग्रजीमधून एखादं पत्र आलं तर असं म्हणणार का मला इंग्रजी येत नाही, वाचून दाखवले? योग्य नाही ना. त्यामुळे आतापासून तुम्ही सुधारणा करा. आणि काही लागत नाही, इंग्रजी एक कौशल्य आहे, ती भाषा आहे. शेवटी जेवढी सराव कराल तितकं चांगलं जमत जाईल. त्यासाठी आतापासून एखादा न्यूजपेपर वाचा, इंग्रजी बातम्या बघा, नाही कळले हरकत नाही, चित्रावरून तरी आपल्याला अंदाज येतो. आणि इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी एनसीईआरटीची पुस्तकं वाचा. केंद्र शासनाची पुस्तकं असतात 5वी ते 12वी पर्यंतची, आणि हे पुस्तकं फार छान असतात. अगदी 6वीच्या वयाचा जो मुलगा असतो त्याला कळणारी इंग्रजीमध्ये जर लिहिलेलं असेल तर आपण तर 18-20 वर्षाचे आहोत, आपल्याला तरी यायलाच पाहिजे ती इंग्रजी. आणि दुसरी गोष्ट एक अशी असते, जो दुसरा गट आहे अभ्यास करणाऱ्यांचा, ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे मात्र आता काय करावं काहीच कळत नाही त्यांना. सगळेच फॉर्म भरतायत, सगळेच हॉल तिकीट येत आहेत, सगळ्याच निकाल लागतायत, सेकंड की येते, मार्क कमी होतात, नापास होतो. तर त्यांना मी सांगेल, त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की पुस्तकं कुठली वापरू? बुकलिस्ट सांगा, बुकलिस्ट. असं असतं की संपूर्ण महाराष्ट्रभर कमी अधिक फरकाने सगळे तीच पुस्तकं वापरत असतात. पुस्तकामध्ये फरक नाही, अभ्यासामध्ये फरक आहे. आणि आणखीन एक गोष्ट की बुकलिस्ट मध्ये त्याला एक चाचणी लावायची की सिलेबस मधला भाग कव्हर होतो का आणि मागच्या प्रश्नपत्रिकेत यातील प्रश्न पडले आहेत का. इतकं सिंपल आहे ते. आणि आणखीन एक मुलांचा प्रश्न असतो, आपण आता एक प्रश्न डिस्कस करूया, म्हणजे काय मुलांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतात. तर किती तास अभ्यास करावा हा फार आवडता प्रश्न आहे सगळ्यांचा.
अभ्यास किती तास करावा किंवा कधी करू, मी सकाळी पहाटे उठून अभ्यास करू की रात्री उशिरापर्यंत बसून अभ्यास करू. तर आपण आता 20-25 वर्षाचे झालो आणि आपली वयाच्या 10व्या वर्षापासून अभ्यास करायची एक शैली तयार झाली. आता जे इंजिनियर असतील ते रात्री जागून अभ्यास करतात किंवा काही जण पहाटे अभ्यास करतात किंवा काही जणांना सवयच नसते. तर मी असं सांगेल की तुम्हाला ज्या वेळी एकाग्र होईल, ज्यावेळेस तुम्हाला अभ्यासासाठी शांत वातावरण आहे, त्यावेळेस अभ्यास करा. आणि किती तास करावा याचं काही फिक्स गणित नाही. तुमचे दैनंदिन कामं उरकून जेवढा वेळ भेटतो तेवढा वेळ वाया न घालवता तुम्ही अभ्यास करा. आणि मग काही जण अगदीच असं सांगतात की 15 तास वगैरे करावा का, तर नाही. आता माझं सिलेक्शन झालं, पण मी किती करायचो, 6 ते 7 तास किंवा 8 तास. परीक्षा जवळ आल्या हळूहळू वाटतो. तर ठीक आहे, म्हणजे अभ्यासाच्या तासापेक्षा अभ्यास किती क्वालिटी होतोय, किती अभ्यास होतोय, किती माझे धडे संपतात, किती पुस्तके वाचून होतात, या गोष्टीला महत्व आहे. आणि आणखीन एक प्रश्न असतो की एमपीसी मध्ये भरपूर फॅक्ट्स विचारतात, म्हणजे या साली काय झालं होतं, त्या दिवशी काय झालं. तर हे सगळं लक्षात कसं ठेवायचं हा महत्वाचा प्रश्न असतो. आणि मग मी एक सांगू का, गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही थिएटर मध्ये जाता, पिक्चर पाहता, पिक्चर दिलवाले पिक्चर असतो, आताच ते कुठला आंख मारे गाण्याचा पिक्चर होता. तर तुम्ही पिक्चर पाहता आणि तुम्हाला एक सीट नंबर दिलेला असतो, त्याचा नंबर असेल 17, 18. तुम्ही सीट नंबर पाहता, बसता, विसरून जाता. तुम्हाला सीट नंबर आठवतो का पिक्चर पाहिल्याचा? नाही आठवत. पण रोल नंबर, तुमचा 10वी पर्यंतच्या शाळेतला रोल नंबर तुम्हाला आठवतो का? कारण तुम्ही परत परत रिव्हिजन करता. तुम्ही परत परत रोजच तुम्हाला म्हणावं लागतं 18 प्रेझेंट सर, 18 येस सर. तर ती 18 एवढं डोक्यात बसतं तर कधीच विसरत नाही. त्यामुळे रिव्हिजन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, रिव्हिजन. आणि मग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचाच नाही, परत परत वाचायचं. आणि आणखीन एक असतं की ग्रंथालयामध्ये जेव्हा आपण गेलो आणि त्या ग्रंथपालाला पुस्तक मागितलं की मला इंग्रजी भाषेचं पुस्तक पाहिजे, तर तो पटकन 2 मिनिटांमध्ये आणून देतो. का? कारण ऑर्गनाइज्ड मॅनर मध्ये असतं. त्यांना अल्फाबेटिकली पुस्तकं लावले असतात, इंग्रजी भाषेची वेगळीकडे, इतिहासाची वेगळीकडे. तर अभ्यासाचा ऑर्गनाइज्ड करायला पाहिजे. ग्रंथालयातली पुस्तकं जर आपण अस्ताव्यस्त करून टाकली आणि दे रे बाबा इंग्रजीचं पुस्तक, नाही सापडणार त्याला. तर ऑर्गनाइज्ड मॅनर मध्ये अभ्यास करायचं म्हणजे काय करायचा, प्रत्येक विषयामध्ये खिचडी करायची नाही, पण एक करायचं की लिंकेजेसचं फार महत्व आहे. व्हेन यू मेक लिंकेजेस यू रिमेंबर बेटर. म्हणजे कनेक्शन करायचे भरपूर. इतिहासामधलं कनेक्शन अर्थशास्त्रामध्ये व्हायला पाहिजे, अर्थशास्त्राचं कनेक्शन दुसरीकडे राज्यशास्त्रामध्ये व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ राजीव गांधींचा कालखंड आहे 1984 ते 1990. आणि मग तुम्हाला जर असा प्रश्न आला परीक्षेमध्ये की इंदिरा आवास योजना किंवा जवाहर रोजगार योजना कोणी सुरुवात केली किंवा कधी सुरुवात झाली, तर तुम्हाला इतकं जरी माहिती असेल राजीव गांधी यांनी सुरुवात केली, आईच्या नावाने एक आणि आजोबाच्या नावाने एक, तर तुम्हाला त्याचा कालखंड लक्षात येईल. कारण राजीव गांधींनी सुरुवात केली म्हणजे 84 ते 89 मध्ये सुरू केली असणार. आणि मग ते एकतर 84 ते 89 मध्ये 2 पर्याय असतील, उरलेले 2 पर्याय तुमचे रद्द होतील आणि मग तुम्ही रिस्क घेऊ शकता. अशा गोष्टी तुम्ही लिंकेजेस भरपूर करा. आणि आणखी एक मुलांचा असतो की नोट्स काढण्याविषयी प्रश्न असतो. म्हणजे नोट्स कशा काढायच्या किंवा किती काढायच्या, कसं काढायच्या, मायक्रो नोट्स, शॉर्ट नोट्स, असं भरपूर प्रश्न असतात. तर मी सांगेन की मला तर लिहिण्याचा फार आळस होता, त्यामुळे मी अंडरलाईन करायचो, मार्जिन मध्ये महत्वाचं गोष्ट वाटलं तर ती लिहायचो. आणि मग काही मुलांची काय चूक होते, अंडरलाईन करा म्हणलं ना, पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत पूर्ण पुस्तक रंगवून टाकतात, लाल पेन, निळी पेन, हायलायटर. आणि मग परत ते वाचता सुद्धा येत नाही, इतकं अवघड करतात. आणि मग लिहून काढा म्हणलं की पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत पुस्तक लिहितात. तुम्ही मटेरियल कमी करत नाही, तुमचं मटेरियल वाढवताय. तुम्हाला एक तर पुस्तक परत वाचायचे आणि लिहिलेलं परत वाचायचे. त्यामुळे कन्सॉलिडेट करा मटेरियल. कमीत कमी म्हणजे 200 पानाचं पुस्तक असेल तर अगदी 10 पानामध्ये त्याचं नोट्स व्हायला पाहिजे, शॉर्ट नोट्स. आणि बरेचशा पुढे पुढे 1 पानामध्ये त्याचं मायक्रो नोट्स व्हायला पाहिजे. माझी काय पद्धत होती, मी पहिल्या रिडिंग मध्ये पुस्तक कादंबरी जसं वाचतात, गोष्टीचं पुस्तक जसं वाचतात तसं वाचायचो. दुसऱ्या रिडिंग मध्ये महत्वाचा भाग अंडरलाईन करायचो आणि तिसऱ्या रिडिंग मध्ये नोट्स काढायचो. कारण पहिल्या रिडिंग मध्ये नोट्स काढाल ना तर तुम्हाला सगळंच महत्वाचं वाटेल, पण ज्या गोष्टी परत परत येतात त्यांना काही व्हॅल्यू नसते. आणि त्यामुळे मग नंतर जेव्हा परीक्षेच्या पुढे अशा शॉर्ट नोट्स किंवा मायक्रो नोट्स रिव्हिजनला फार कामाला येतात. आणि आणखीन एक सांगावंसं वाटतं मला, आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांकडे असं असतं की त्यांना तलाठी पण व्हायचं असतं, नायब तहसीलदार पण व्हायचं असतं, त्याच वर्षी त्यांना तहसीलदार पण व्हायचं असतं आणि त्याच वर्षी त्यांना कलेक्टर पण व्हायचं असतं.
सगळे फॉर्म भरतात, आली जागा पोलीस भरतीचा पण फॉर्म भरतात, हा भरतात तो भरतात. म्हणजे एका वर्षी त्यांना जवळपास 15 ते 20 पदं घ्यायची असतात. आणि मग त्यांचं असं होतं खिचडी की याचं हॉल तिकीट येतं, याचं सेकंड की कुठतरी नापास झाल्याचं बोर होतं. मग ते एवढे व्यवस्थित होणार नाही. मी असं सांगेन की तयारीचा सुरुवातीचा जो काळ असतो आपला 1 ते 1.5 वर्षाचा, त्या काळामध्ये एकच परीक्षा फोकस करा. मी फक्त राज्यसेवेचा अभ्यास केला, त्या अभ्यासावरच माझी STI ची परीक्षा पास झालो मी. आणि एक सांगेल की MPC मध्ये तुम्ही राज्यसेवा मुख्यचा अभ्यास केला तर तुम्हाला कुठलंही पद भेटून जाईल. हॉटेलमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण भाज्या मागतो, बैंगन मसाला, पनीर टिक्का मसाला, भेंडी मसाला, पटकन 2 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये भाजी आणतो. घरी हे शक्य आहे का? का शक्य नाही? तर हॉटेलमध्ये ग्रेव्ही तयार असते. पनीर मागितलं ना पनीर टाकून देतो, बैंगन मागितलं बैंगन टाकून देतो. तशी आपली इतिहास, भूगोल, अर्थशास्त्राची ग्रेव्ही तयार पाहिजे. आणि मग STI ची फोडणी द्यायची, त्याला PSI ची फोडणी द्यायची. कारण 1-2 कायदे वेगळे असतात. STI म्हणलं माहिती अधिकार कायदा पाठ करायचा, PSI म्हणलं CRPC IPC पाठ करून जायचं, सिलेक्शन होतं. तर महत्वाचा भाग चांगला करा, मग तुम्ही कितीही परीक्षा फेस करू शकता. आणखीन एक STI साठी किंवा राज्यसेवेच्या कुठल्याही पदांसाठी जे उघड्या डोळ्यांनी बघणारी माणसं पाहिजे. आता तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीचं बोर्ड दिसलं तर तुमच्या डोक्यात यायला पाहिजे यांचं नक्की काय काम असेल, यांची स्थापना कधी झाली, या गोष्टी यायला पाहिजे. 2016ला MPSC ला एक प्रश्न पडला होता की सीतेला कुठल्या प्रकारच्या हरणाने भुरळ गाठली होती. आता मग यासाठी तुम्ही रामायण वाचणार का? शक्य नाही ना. एवढं 400-500 पानाचं रामायण वाचणं परवडणार का एका मार्कासाठी? तर यामध्ये एक असं आहे की भुरळ कोण घालू शकतो? जो सुंदर आहे तो भुरळ घालू शकतो. आणि मग चितळ हा हरिण सगळ्यात सुंदर असतो, तर उत्तर चितळ असतं त्याचं. किंवा काही जणांचा एक प्रश्न असा होता की आपट्यांची पाने, म्हणजे आपट्यांच्या पाण्याच्या जागी आता एक मोठी पाने निघाली, तर त्या पानांचं नाव काय? आपटे म्हणजे सोनं आणि कांचन म्हणजे सोनं, तर ती कांचनची पाने होती. म्हणजे जेव्हा तुम्ही तर्क लावा तेव्हा तुम्हाला 50% अभ्यास करावा लागेल. आणि आणखीन एक की बऱ्याच मुलांचं काय चुका होतात, तर सोशल मीडियाचा आपण फार वापर करतो. फेसबुक असतं, व्हॉट्सअप असतं. आणि मग या सोशल मीडियामुळे होतं असं की आपण डेडिकेटेडली अभ्यास करत असतो आणि मग कोणीतरी म्हणतो माझं लग्न झालं, मी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवतोय आणि मी सगळं जग खुश वाटतं आणि आपल्याला वाटतं की आपणच काय पाप केलंय, अभ्यास करत बसलोय. कारण काय होतं, सोशल मीडियावर कोणी आपल्या आयुष्यातलं दुःखद पर्सेंट टाकणार नाही. असं कोण टाकणार नाही की एकच मार्गाने माझी प्रिलिम्स गेली, असं नाही टाकणार. सगळे आनंदी टाकतात. आपल्याला काय वाटतं, जग आनंदी आहे आणि मीच पाप केले, मीच अभ्यास करतोय. तर सोशल मीडिया टाळा. आणि आणखीन एक सांगेल, जेव्हा ग्रामीण विद्यार्थी शहराच्या ठिकाणी जातात तेव्हा लायब्ररीमध्ये मुली वगैरे असतात किंवा मग आता मित्र मैत्रिणी बनवण्याचं वय असतं, तर त्यांना मग असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये फार वेळ जातो आणि अभ्यास करताना या गोष्टी शक्य नाहीत. मात्र तुमचं आधीपासून काय असेल तर कंटिन्यू करायला काय हरकत नाही. म्हणजे चल तुझ्यासाठी PSI होऊन दाखवतो म्हणण्यात पण वेगळीच गमत आहे. आणि पेपर सॉल्व्ह करण्याच्या अप्रोच बद्दल एक प्रश्न असतो मुलांचा की पेपर किती राऊंड मध्ये सॉल्व्ह करायला पाहिजे, पहिल्या प्रश्नापासून 100पर्यंत सोडवू की नको. तर परीक्षेनुसार हा अप्रोच बदलत जातो. राज्यसेवा पूर्वला वेळेचा फारसा प्रश्न नसतो, तेव्हा तुम्ही काय करू शकता, 2 राऊंड मध्ये प्रश्न सोडू शकता. पहिल्या राऊंड मध्ये जे फिक्स माहिती आहेत ना ते सोडवायचे आणि मग नंतर गोळ्या मारायच्या ते सेकंड राऊंडला मारायचे. मात्र STI ला तुम्हाला फारसा वेळ नाही. अगदी 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवावे लागतात कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी. तेव्हा मग एकच राऊंड भेटतो. तुम्ही दुसरा राऊंड सोडवायचं म्हटलं तरी वेळ नाही भेटणार. पूर्व परीक्षेसाठी राज्यसेवा पूर्व असो कंबाईन असो बऱ्यापैकी सिलेबस सेम आहे. सीसॅटचा भाग सोडला पॅसेजचा तर बऱ्यापैकी सिलेबस सेम आहे. त्यामुळे दोन्हीचा अभ्यास एकत्र करू शकता तुम्ही. आणि मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवेचे मुख्य असो, STI चे मुख्य, PSI ची ग्रामर विषयाला फार महत्व दिलं गेलं पाहिजे. एक डोक्यामध्ये ठेवायचं की एखाद्या विषयाला जास्त मार्क आहेत ना तो विषय जास्त वेळ करायचा. म्हणजे समजा गृहचं पुस्तक आहे, इतिहासाला तुम्ही गृह वापरताना सगळे आणि पॉलिटीला लक्ष्मीकांत किंवा कोळंबी वापरत असाल तर पॉलिटीच्या पुस्तकावर 100 मार्क येतात आणि इतिहासाच्या गृहवर 10 मार्क येतात. तर पॉलिटीच्या पुस्तकाला तुम्ही 10 पट जास्त वेळ द्यायला पाहिजे. ज्याला जितके जास्त मार्क तो विषय तितका महत्वाचा. आपल्याला आवडते म्हणून दिवस रात्र राज्यशास्त्र करायचं नाही. आयोगाला काय आवडतं ते पाहायचं आणि तीच आपली आवड बनवायची. आणि परीक्षेच्या पुढे पुढे शेवटचा मंत्र, म्हणजे शेवटचा जो महिना असतो. आता STI पूर्व परीक्षेचे काही जणांनी फॉर्म भरले असतील
तर शेवटचा जो महिना असतो त्या काळामध्ये रिव्हिजनवर भर द्यायचं, झोपेवर भर द्यायचा. कारण ही काही बोर्डाची परीक्षा नाही की रात्रभर जागून मी सकाळी लिहून येतो जेवढं आठवण तेवढं. आपली मनस्थिती चांगली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला तर्क वितर्क लावायचे असतात परीक्षेमध्ये. त्यामुळे पुरेशी झोप घ्या, रिव्हिजन करा, पेपर सोडून बघा वेळ लावून, आणि एक स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. कुणाला कॉपी करून पण मोठा होत नसतो. अमिताभ बच्चनला कॉपी केला म्हणून अभिषेक बच्चन मोठा नाही झाला. कॉपी करून मोठा होत नसतो. लागेल ते आता मी सांगतोय म्हणून तेच करायचं नाही. एमपीसी मध्ये एक म्हण नेहमी लक्षात ठेवायची की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आपल्याला जे लागू पडतं, जे सूट होतं तेच करायचं. आणि एक आणखीन एक माझा एक मित्र आहे अविनाश कोरडे, आता माझ्यासोबत या निकालामध्ये डेप्युटी कलेक्टर झाला, आणि त्याने काही मुलांचे प्रकार बनवले आहेत. आणि हे प्रकार जर तुमच्यात असतील किंवा आजूबाजूच्यात असतील तर ते नक्कीच टाळा. पहिला प्रकार असतो की काही मुलं लायब्ररीमध्ये अभ्यास करायला बसले आणि लाईट गेली की जास्त त्यांना आनंद होतो. आणि किंवा त्यांच्या घरी नातेवाईक येणार असतील किंवा का झाला तर अभ्यास, आपला अभ्यास बुडाला असं वाटतं. तर तुम्ही नक्की कोणासाठी अभ्यास करताय? कारण सांगण्यासाठी करताय का? आणि काही मुलांचं असं असतं की त्यांना गाडीची सोय असते, घरी टू व्हीलर असते, पण सायकल घेऊन जातात लायब्ररीला. कारण त्यांचं म्हणणं असतं की नंतर मला भाषणात सांगायला होईल की मी भरपूर सायकलवर जायचो लायब्ररीला वगैरे असं. आणि मग त्यांना असं म्हणजे संघर्ष दाखवायचा असतो. चांगली परिस्थिती असताना पण मग पुस्तक फाटके वापर, सेकंड हँड पुस्तक घे, असे प्रकार होतात. आणि मग काही मुलांचं एक असं असतो की सर्वे करतात. हा काय वाचतो, तो काय वाचतो, तो अधिकारी काय चाललंय, कोणाचा वाढदिवस आहे, सर्वेच करतात. स्वतः काही करत नाहीत, दुसऱ्यांना सांगतात हे पुस्तक वाच, फार छान आहे. तू वाचून बघितलंय का? तर काही मुलं फक्त सांगण्यावर भर देतात. आणि काही ड्रीमर्स असतात, बाथरूम मध्ये आयएस लावणे, लाल दिव्याच्या गाडीची फोटो लावणे, किंवा ते काय काय हे असतात घोषवाक्य असतात, आपकी बारी जिल्हाधिकारी, आपकी बार फौजदार, ते लिहितात. आणि मग प्रत्यक्षात अभ्यासावर भर नसतो. स्वप्न सुद्धा तुम्ही अशी पाहिले पाहिजेत ज्यांचं प्रत्यक्षात तुम्ही अंमलबजावणी करू शकता. स्वप्न पाहणे वाईट नाही, पण ते स्वप्न तुम्हाला झोपू नाही दिलं पाहिजे. आणखीन काही प्रकारचा मुलगा असतो की टेलिग्राम किंवा फेसबुकवर भरपूर ग्रुप जॉईन करतात एमपीसीचे. त्यांना वाटतं जेवढे जास्त ग्रुप जॉईन करेल तेवढं माझं लवकर सिलेक्शन होईल, तेवढा जास्त अभ्यास होईल. ऑनलाईन अभ्यास होतच नसतो. तुम्हाला कोणी म्हणलं असेल तर साफ खोट आहे. तुम्हाला करायचं ना अभ्यास तर बेसिक पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला ह्या ऑनलाईन माहितीचा फायदाच नाही. तुम्ही दिवसभर जरी पाहिला तर कुठेतरी तुमचा एक पॉईंट तयार होईल. त्यापेक्षा तुम्ही आहे ती पुस्तकं चांगली वाचा. आणि काही मुलांचं एक असं असतं की एमपीएससी करायला लागला की पंचवार्षिक योजना ठरवून येतात ते, की घरचे पण म्हणतात झाला आता गेले 4-5 वर्षासाठी. तर असं करू नका. प्रत्येक अटेम्प्ट तुम्ही सिरियसली द्यायला पाहिजे. म्हणजे हाच माझा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे, ह्याच अटेम्प्ट मध्ये माझा प्रवास संपणार आहे. मी हा अटेम्प्ट फक्त बघायला दिलाय, पेपर कसा असतो, पानं कसले असतात, रेषा असतात की नाही, असं नका करू. आणि आणखीन एक असतात आपल्या सोबत असतात की आज काय पुस्तक फाडून टाकतो काय, सिलेबस सगळा संपवतो काय आज, चल की चहा पिऊ. तर अशा मुलांना टाळा. नकारात्मक जे बोलतात. आणि आपले नातेवाईक पण, आता मला विशेषतः नातेवाईकांचा त्रास नाही झाला, सगळे सपोर्टिव्ह होतं. म्हणजे तुझं होऊ शकतं, तू करू शकतो. पण काही मुलांच्या बाबतीत काय होतं, गावाकडे गेलं कुठवर आले किंवा मित्र म्हणतात आले बघा कलेक्टर साहेब आले बघा. मग आपल्यालाच विनाकारण वाईट वाटतं, त्या दिवशी अभ्यास होत नाही. उलट चुकीचं आहे, त्या दिवशी ना एखादा तास अभ्यास जास्त करायचा. तुला जमत नाही, तू करू शकत नाही म्हणल्यावर करण्याची मजा आहे ना ती आयुष्यात कशातच नाही. तुम्हाला म्हणलं ना कोण जमत नाही, तुलाच करून दाखवतो. आणि काय होतं, हे नातेवाईक जे म्हणतात ना आपल्याला कुठवर आले, तर तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा म्हणतील आमच्या नात्यातला पोरगा कुठवर गेला. हा कुठवर आले ते कुठवर गेलायचा आपल्याला प्रवास करायचे. आणि आणखीन एक बाह्य प्रेरणा असते बऱ्याच जणांना, आतून मोटिवेशन नसतं त्यांना, दुसऱ्यांना दाखवायसाठी करायचा असता अभ्यास. आणि मग आता माझं भाषण ऐकलं आठवड्यावर फुल पेट ना झोपायचं नाही अजिबात. आणि मग आठवडाभर नंतर एकदा झोपली की पुढे उठणारच नाही. असं नको. आपल्याला मशाल नाही व्हायची, ज्याला बाहेरून नेहमी काहीतरी टाकावं लागतं. आपल्याला काजवा व्हायचंय, आपलं आतून मोटिवेशन पाहिजे, आपल्या डोक्यात फिक्स पाहिजे की आपल्याला का करायचंय. आणि मग असं फिक्स असलं तर सगळ्या गोष्टी सोप्या जातील. आणि आमच्या आता मी तुमचे प्रकार सांगतोय, पण टॉपर मध्ये पण प्रकार असतात. टॉपर मध्ये सांगणाऱ्यामध्ये पण प्रकार असतात. काही काही सुपरमॅन टॉपर असतात. त्यांचं म्हणणं असतं की मी काहीच अभ्यास केला नाही पण मला सिलेक्शन झालं.
किंवा काही जण म्हणतात की मी त्याच सोडून दिला होता ऑप्शनला आणि मी विज्ञान तर केलाच नाही. असं काही नसतं. तो असं बोलत असेल किंवा अजून दुसरा प्रकार असतो की बॅटमॅन टॉपर, तो म्हणतो मी 18 तास अभ्यास करायचो रोज, मी 20 तास अभ्यास करायचो. शक्यच नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही ह्या दिवशी 18 तास अभ्यास केला तर उद्या काहीच होणार नाही. आणि 2 दिवसाचा किती होईल? 9 तास. त्यापेक्षा रोज 8 ते 9 तास अभ्यास करा ना. आणि आणखी काही मुद्दे सांगायचे तर मुख्य परीक्षेसाठी सगळा सिलेबस, म्हणजे आपल्याला तज्ञ नाही व्हायचं, आपल्याला मार्क्स घ्यायचे. तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही राज्यशास्त्रातले तज्ञ आहेत वगैरे, आपल्याला फक्त मार्क घ्यायचे. त्यामुळे सगळ्या सिलेबसची फॅमिलियर राहायचं आणि जो भाग महत्वाचा वाटतो तो जास्त वेळ करायचा. आणि आता मुलाखतीचा भाग, म्हणजे काही परीक्षेसाठी मुलाखत नाही आपल्या एमपीएससी मध्ये, पण PSI साठी, राज्यसेवेच्या सर्व पदांसाठी मुलाखत असते. मुलाखत म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची परीक्षा असते आणि ती 30 मिनिटांमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांना जज करायचं असतं. हा माणूस कसा आहे. आणि मग मुलाखतीला काय करायचं, आपण आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे, आणि तुम्ही कुठून आलात, तुमचे मार्क्स किती, तुमची पदवी कोणती आहे, या कुठल्याच गोष्टीचा मुलाखतीला फरक पडत नाही. आणि काही जणांचा असा प्रश्न असतो की माझं 1 वर्ष गॅप पडलंय, मी 1 वर्ष नापास होतो, तर याचा मुलाखतीमध्ये काही तोटा होईल का, किंवा त्यांना काही वेगळं वाटेल का. तर आपण निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्हली घ्यायला शिकला पाहिजे. मुलाखतीमध्ये जर असं विचारलं की तुमचा 1 वर्ष गॅप पडलाय बाबा, तुम्ही का नापास झाला, तर म्हणायचं माय चान्स सर, त्या 1 वर्षानं मला एवढं शिकवलं की आज मी तुमच्या समोर उभा आहे. पॉझिटिव्हली घेऊ शकतो आपण गोष्टी. म्हणजे अपयश हे अपयश नसतं, आपण घेण्यावर असतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की मुलाखती, काही मुलं आतापासून मुलाखतीची तयारी करतात. 4-5 जणांचा ग्रुप तयार करतात आणि म्हणतात मराठा आरक्षण द्यावे की नको, आणि मग त्याचं भांडण होतं, मारामारी होते. आणि विषय असा आहे की या स्टेजला मुलाखतीची तयारी करण्याची गरज नाही. तुम्ही जन्मल्यापासून ज्या गोष्टी शिकता त्या गोष्टीचा मुलाखतीमध्ये दिसून येतं. आणि ते काही ते एकदम अनुभवी लोक असतात. 55 ते 60 वर्षाचा माणूस, म्हणजे ज्याचं करिअरच आहे 30 वर्षाचं, आपलं वयच आहे 25 वर्ष, त्याला तुम्ही फसवू शकत नाही. त्यामुळे 1 ते 2 महिन्यामध्ये मुलाखतीची तयारी होऊ शकते. त्यामुळे पूर्व, मुख्य या गोष्टीवरच तुम्ही भर द्या. आतापासून मुलाखतीची तयारी करू नका. आणि आता काय झालंय, एमपीएससी हा एक चक्रव्यूह झालाय. यामध्ये येणं सोपं झालंय, पण अभिमन्यू सारखं बाहेर पडणं अवघड झालं. आपला अभिमन्यू नाही झाला पाहिजे. आणि बाहेर पडण्याचे 2 मार्ग आहेत. म्हणजे आता अगदी 100 एकाचं सिलेक्शन होतं ही गोष्ट खरी आहे, मात्र प्लॅन बी ठेवून सुद्धा आपण बाहेर पडू शकतो. प्लॅन बी म्हणजे काय, तर तुमचं ज्या क्षेत्रामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं, किंवा ज्या तुमच्या घरामध्ये एखादा बिझनेस असू शकतो, किंवा घरामध्ये शेती चांगली असू शकते, तर त्या गोष्टी करायच्या. आणि आपली कुवत ओळखायची, आपलं वय काय, आपली आर्थिक परिस्थिती काय, या सगळ्या गोष्टी ठरवून स्वतःसाठी एक 3 ते 5 वर्षाची लिमिट ठरवायची. आणि त्यापेक्षा पुढे लढायचं नाही. त्यापुढे काय करायचं, आपापलं कामाला लागायचं, परीक्षा देत राहायच्या. आणि एकदा अभ्यास जर चांगला झाला ना की तुम्ही नुसतं पेपर जरी वाचत राहिला तरी तुमचं सिलेक्शन होईल. त्यामुळे जागा ज्या वर्षी जास्त निघतील त्या वर्षी भरला फॉर्म, पण आपापल्या, म्हणजे यामध्ये अडून राहायचं नाही. 10 वर्ष 15 वर्ष ही परीक्षा म्हणजे काही आयुष्य नाही शेवटी. आणि करण्यासारख्या बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. कोण कधी पुढे जाईल सांगता येत नाही. आणि आपल्यामध्ये काय करायचं, लाथ मारेल तिथं पाणी काढेल ही धमक ठेवायची. आणि एमपीएससी मधून तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून समृद्ध झालेले असतात. तुम्ही अगदी शेती जरी केलात ना, तुम्ही त्यातून सोनं काढा. कारण तुम्हाला माहिती आहे की कुठलं खत वापरायचं, शेतकऱ्यासाठी कुठल्या योजना आहेत शासनाच्या, या सगळ्या गोष्टी, आपल्या भागामध्ये कुठली पिकं लावायला पाहिजे, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. तुम्ही व्यक्ती म्हणून समृद्ध व्हा ही तयारी करताना. आणि काही जणांना असं वाटतं, आता थोडंसं निगेटिव्ह बोललो मी, पण काही जणांना असं वाटतं की एमपीएससी मध्ये 100 1 सिलेक्ट होतो म्हणजे लकचा भाग आहे. बट द हार्डर यू वर्क द लकियर यू गेट. म्हणजे तुम्ही जितकं जास्त मेहनत कराल ना तितकं तुम्ही नशीबवान व्हाल. आणि योग्य दिशेने सातत्याने प्रयत्न करणाऱ्याचं 100% सिलेक्शन होईल याची मी खात्री देतो. आणि आपल्या दुष्काळी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, आपल्या डीएनए मध्ये जागो मेहनत करणे, सातत्य ठेवणे, संयम ठेवणे, या गोष्टींचा फक्त काय फरक पडतो तर आपल्याकडे अभ्यासाचं वातावरण नाही, किंवा आपल्याकडे स्पर्धा नाही, किंवा आपल्याला योग्य दिशा भेटत नाही, मार्गदर्शक भेटत नाही. या 2 गोष्टी भेटल्या ना, दिशा आणि मार्गदर्शक, तर आपण नक्की सिलेक्शन होऊ शकतं, आपण नक्की यश मिळवू शकतो.
आणि आणखीन एक सांगायचंय, तुमच्यापैकी सगळ्यांचं सिलेक्शन व्हावं या सदिच्छा माझ्या तुमच्या सोबत आहेत. मात्र सिलेक्शन झाल्यानंतर पण तुमचे पाय जमिनीवर असू द्या. मी भाषणाच्या सुरुवातीच्या कवितेमध्येच म्हणलं की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. तुम्ही आभाळा एवढं यश मिळवा, पण तुमचे पाय नेहमी जमिनीवर असू द्या आणि इतरांना मदत करण्याची भावना ठेवा. आता माझं सिलेक्शन झाल्यानंतर जे 6 महिने भेटले त्यामध्ये मला बरेच मुख्य परीक्षेसाठी टेलिग्राम चॅनल सुरू केलं किंवा आता राज्यसेवेच्या 400 मुलाखती झाल्या आणि त्यामध्ये जवळपास 100 ते 150 मुलांच्या मी संपर्कात होतो. आणि परतफेडीची अपेक्षा न करता निस्वार्थ मदत करण्यामध्ये फार मोठा आनंद आहे. जेव्हा त्या मुलांचं सिलेक्शन होईल ना, डेप्युटी कलेक्टर तहसीलदार होतील, तेव्हा मला फार आनंद होईल आणि यापेक्षा माझा कुठला स्वार्थ नाही. आणि आणखीन एक स्वार्थ म्हणायचं तर ते कुणाला तरी माझी मदतीची काहीतरी त्यांनी भावना ठेवून ते दुसऱ्याला मदत करतील, हा माझा स्वार्थ आहे. आणि माणसानं समुद्रासारखं अथांग असावं, ज्याला भरतीचा माज नसतो, ओहोटीची लाज नसते. या व्यतिरिक्त मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी तुमच्या सर्व प्रश्नांचा उहापोह केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर फेसबुकच्या माध्यमातून, टेलिग्रामवरील एक एमपीएससी क्लब नावाचं चॅनल आहे, त्या माध्यमातून तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि जाता जाता एक मला काही ओळी आठवतात कवितेच्या. सफर में धूप तो होगी, सफर में धूप तो होगी, जो चल सको तो चलो, सभी है भीड़ में तुम भी निकल सको तो चलो. यहाँ किसी के वास्ते राहें कहाँ बदलती है, यहाँ किसी के वास्ते राहें कहाँ बदलती है, तुम अपने आप को खुद ही बदल सको तो चलो, सफर में धूप तो होगी, जो चल सको तो चलो. आणि बराच वेळ झाला, एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.